नमस्कार प्रिय साथियो, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे। आज मी भगवद्गीता अध्याय 2 भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला हे उपदेश दिलेला आहे। त्यातला एक अध्याय 2 आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि लाईक करा। चला तर आपण सुरू करूया। भगवद्गीता अध्याय 2। गुरुन् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भक्तता भोक्ष्यमिहि लोके हत्वाथ कामास्तु गुरुनिव भूत्रिजीय भोगारुन् धीर प्रतिगयान। अर्थात माझ्या परमपूज्य व श्रेष्ठ गुरुवर्यांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे। येथे भिक्षा याचा अर्थ उदर भरण्यासाठी भीक मागणे असा नाही, परंतु सज्जनाची सत्वपुरुषाची सेवा करून त्यांच्याकडून अक्षय सुखाची कल्याणाची याचना करणे असा त्याचा अर्थ आहे। अन्न भोवती व्यजनात, अन्न म्हणजे एकमात्र परमात्मा आहे, त्याची प्राप्ती करून आत्मा नेहमीसाठी तृप्त होते, कधीही तो अतृप्त राहत नाही। महात्म्याची महापुरुषांची सेवा करून व त्यांच्याकडून कल्याण प्राप्तीची याचना करून त्यांच्याद्वारे हळूहळू ब्रह्ममुहूर्ताची प्राप्ती तर व्हावी आणि कुटुंबाचाही त्याग करावा लागू नये, ही अर्जुनाच्या भिक्षणाची इच्छा आहे। या जगात असेच लोक जास्त असतात। त्यांची इच्छा अशी असते की कौटुंबिक स्नेह संबंध तर तुटू नये, पण हळूहळू मुक्ती मात्र प्राप्त होत जावी। परंतु त्याचा संस्कार श्रेष्ठ आहे, त्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे। ज्याच्या रक्तात क्षत्रियाचा तेज खेळत आहे, अशा सन्मार्गावर चालणाऱ्या पथिकाला भिक्षणाचे हे विधान लागू पडत नाही। जे स्वतः निष्क्रिय राहून फक्त याचना करतात ती भिक्षा होय, ते भिक्षात्र होय। गौतम बुद्धानेही सुद्धा भिक्षू संप्रदाय असूनही निकामधील धर्मदाय सुतामध्ये या भिक्षणाला आमिष, एक प्रकारची लाच समजून ते त्याच्या मानले आहे। अर्जुन पुढे म्हणतो, श्रीकृष्ण, आमच्या या गुरुजनांना मारून आम्हाला काय मिळणार आहे? अरे, जे भोगायला मिळतील ते सुद्धा त्यांच्या रक्ताने माखलेले असतील। अर्जुनाला कदाचित असे वाटले असावे की हे महापाप करण्यापेक्षा भजन पूजनाने सुखाची मात्रा अधिक वाढेल, कारण इतका भयंकर संघर्ष करून दुसरे काय मिळणार? शरीराला सुखकारक वाटणारे अर्थयोग आणि कामभोगच ना। म्हणून तो पुन्हा म्हणतो, न चैतन्य कतरो न गर्यो यदा जयमे यदि वानो जययु यानेव हत्यवन जिजीविषाम स्तैवेव प्रमुखे धृतराष्ट्र। आम्हाला ऐश्वर्य व भोग मिळेल हे देखील कुठे निश्चित आहे, आणि आम्ही हे समजत होतो ते सर्व अज्ञान होते। हे सिद्ध झाल्यामुळे आता आम्ही काय करणे श्रेयस्कर आहे हेही आम्हाला समजण्यास झाले आहे। शिवाय आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही। हे धृतराष्ट्राचे पुत्र आमच्यापुढे उभे आहेत, पण त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही। अज्ञानरूपी धृतराष्ट्रापासून निर्माण झालेले मोहरूपी स्वजन नष्ट झाल्यानंतर आम्ही जिवंत राहून काय करणार? नंतर अर्जुनाला वाटले, आपण जे सांगत आहोत तेही अज्ञान असेल तर? म्हणून तो श्रीकृष्ण
श्रीकृष्णाला प्रार्थना करीत आहे का अपर्ण्य दोषोपहत संभाव पुच्छामि त्वा धर्मसुष्टुचेता यच्छच्छे स्नानिच्यते बहु तन्मय शिष्यत्यह शादिमा त्वा प्रपंत्रम। माझ्या भेकड दुर्लभ स्वभावामुळे कर्तव्याच्या बाबतीत धर्माधर्म जाणण्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे व म्हणून मी आपल्या विचारित आहे की माझ्या अशा अवस्थेत मला हितकारक स्वार्थ कल्याणकारक काय आहे ते सांगा। तुम्ही म्हणाल मी जे सांगावे। भगवान मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलेला आहे, म्हणून मला श्रेयस्कर असलेली गोष्ट सांगा। अर्थात मला केवळ सांगू नका, केवळ शिकवू नका, तर जेथे मी अडकलेले तेथे मला तुम्ही सांभाळून घ्या। लाधवते व लाधवणारी बरोबर चालतो, तिन्ही गोष्टी एकत्र असलेल्या बऱ्या। समजा एखादा गठ्ठात खाली पडला तर तो पुन्हा कोण लादायला येणार, अशी प्रकारचे अर्जुनाची ती येथे वागणी आहे। येथे अर्जुनाने स्वतःला संपूर्ण समर्पण केलेले आहे। आतापर्यंत तो श्रीकृष्णाची व स्वतःची योग्यता व सारखी आहे असे समजत होता, किंबहुना काही बाबतीत स्वतःला अधिक विद्वान समजत होता। येथे मात्र आपला स्वतःचा सांभाळ, स्वतःचे रक्षण करण्याचे कार्य अर्जुनाने श्रीकृष्णावर सोपवले आहे। मनुष्याच्या लक्ष्यपूर्तीपर्यंत सद्गुरू साधकाच्या हृदयात राहून त्याचबरोबर वाटचाल करतात। जर तसे ते त्याच्याबरोबर राहिले नाही तर मनुष्य हा भवसागर पार करू शकत नाही। ज्याप्रमाणे उपवर कन्येला संयमाचे शिक्षण देत तिचा विवाह होईपर्यंत तिचे कौटुंबिक तिचे रक्षण करतात, त्याचप्रकारे सद्गुरू शिष्याच्या अंतरात आत्मरूपाची रथाचे सारथी बनून संसाररूपी घाटातून त्याचे बाहेर काढून ईशिप्त स्थळी त्याला पोहोचवतात। येथे अर्जुन धर्माधर्म जागण्यास असमर्थ झालेला आहे, म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे, भगवान आणखी एक गोष्ट मला समजावून सांगा। ज्याचा पुढचा अध्याय पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। जय श्री गुरुदेव, जय श्री कृष्ण, राधे राधे।